हाय हॅलो फ्रेंड्स, आज आपण 11 ते 12 वर्षाच्या मुलीचा वन पीस ड्रेस शिवणार आहोत। त्यासाठी चार्टवरती मापे दिली आहेत। आपण हा ड्रेस साडीचा शिवणार आहोत। त्यासाठी आपण साडी फोल्ड करून घेऊयात आणि नंतर मापे टाकून कट करून घेऊयात। खालच्या घेरसाठी खालचा घेर हा 30 इंचाचा घेतला आहे। अस्तर 28 इंच घेतला आहे। साडी कट करून घेतली आहे। वरच्या स्टॉपसाठी आपण साडी कट करूयात। वरच्या स्टॉपसाठी अस्तर वरती मापे टाकून घेऊयात। पुढचा गळा 4 इंच घेतला आहे। शोल्डर 6 इंच घेतली आहे। मुंडा 6.5 इंच घेतला आहे। अर्धा इंच मुंडा कट करायचा। नंतर शोल्डर खाली उतरत नाहीये याच्यासाठी फिटिंगची मापे टाकून घेऊयात आणि नंतर अस्तर कट करून घेऊयात। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट साइडला करून घेऊयात। नंतर गळा कट करून घेऊयात। पुढच्या पार्टचा आपण गळा कट केला। नंतर बॅक पार्टचा आपण गोल गळा कट करून घेऊयात। आता आपण स्लीव्स कट करून घेऊयात। स्लीव्स आपण फुग्याच्या शिवणार आहोत। त्याच्यासाठी रेडी आपल्याला 16 इंच पाहिजे। त्यात आपण 10 इंच एक्स्ट्रा घेतली आहे। आता आपण स्लीव्स कट करून घेऊयात। दाखवल्याप्रमाणे कट करून घेतल्यानंतर खालच्या घेरचा अस्तरला आपण बॉक्स प्लेट मारून घेऊयात। तसेच मेन फॅब्रिकला पण आपण बॉक्स प्लेट मारून घेऊयात। नंतर दोन्ही एकत्र करून दाब टिप देऊन घेऊयात। इंटरलॉकची मशीन असेल तर इंटरलॉक करून घ्या, धागे निघत नाहीयेत। नंतर मी दाब टिप देऊन घेते। अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घेऊयात। हा आपला खालचा घेर तयार होईल। खालून अस्तरला फोल्ड मारते। आता आपण स्लीव्स तयार करून घेऊयात। स्लीव्सची खालची साइड फोल्ड मारून घेऊयात। नंतर वरती बारीक बारीक प्लेट मारून घेऊयात, म्हणजे फुगा व्यवस्थित येतो। अशाच दोन्ही स्लीव्स तयार करून घेऊयात। आता आपण 2 नाड्या तयार करून घेऊयात। आता मेन फॅब्रिक खाली आणि वरती अस्तर ठेवून पुढचा भाग तयार करून घेऊयात। टॉपचा पिना व्यवस्थित लावून घेतल्यानंतर कापड हलत नाहीये। दोन्ही पार्ट असेच तयार करून घेऊयात आपण, पुढचा आणि पाठीमागचा। राहिलेले अस्तर आपण कट करून घेऊया। राहिलेला मेन कपडा आपण कट करून घेऊयात आणि गळ्याला कट मारूयात, म्हणजे गळा व्यवस्थित बसला जातो।
हा मी पंचकोनी गळा काढलेला आहे. मेन टोकाला व्यवस्थित कट मारून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित टोक दिसते. गळ्याला दाबटीप देऊन घेऊयात. तसाच पाठीमागचा ही भाग तयार करून घेऊयात आपण. नंतर राहिलेले अस्तर आपण कट करून घेऊयात आणि ते उलटे करून घेऊयात. नंतर गळ्याला दाबटीप देऊन घेऊयात. अशा आपले 2 टॉपचे पाठीमागचा आणि पुढचा पार्ट तयार होतील. आपण शोल्डर जोडून घेऊयात. दोन्ही साइडचे शोल्डर जोडून घेऊयात. आता आपण गळा व्यवस्थित करून घेऊयात. बाह्या आपण जोडून घेऊयात. टॉपचा वरचा पार्ट हा आपण सरळ ठेवूयात आणि बाही उलटी ठेवून जोडून घेऊयात. दोन्ही बाह्या आपण अशाच जोडून घेऊयात. दुसरी बाही जोडल्यानंतर आपण वरचा पार्ट तयार करून घेऊयात. आपण नाडी लावून घेऊयात. नाडी सरळ आतल्या साईडला ठेवायची, बाहेरून टिप मारून घ्यायची. व्यवस्थित मापे घेऊन वरचा टॉप तयार करून घ्यायचा. हा झाला आपला वरचा टॉप तयार. आता आपण खालचा घेर आणि वरचा टॉप जोडून घेऊयात. त्यासाठी वरचा पार्ट हा उलटा करूयात आणि खालचा घेर हा सरळ ठेवायचा. वरचा पार्ट हा उलटा करून खालचा घेर हा सरळ ठेवून त्याच्यामध्ये घालायचा, वरच्या पार्टमध्ये घालायचा. पिनाने
सेट करून घ्यायचा। आता आपण खालचा आणि वरचा पार्ट दोन्ही एकत्र करून मिशनीवरती टिच करून घेऊयात। ते मिशनीवरती दाखवता येत नाही म्हणून मी ते खाली तुम्हाला व्यवस्थित कसं सेट करायचं ते दाखवलं। आता आपण त्याला मिशनीवरती सेट करून घेऊयात, टिच करून घेऊयात। झाला आपला वन पीस तयार। 11 ते 12 वर्षाच्या मुलीचा हा आपला वन पीस तयार होईल। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।